मीन राशीच्या व्यक्तींसाठी 11 मे ते 17 मे 2026चा हा आठवडा अतिशय विशेष, भावनिक आणि अंतर्मनाला नवी दिशा देणारा ठरणार आहे। या काळात तुमच्या राशीवर ग्रहांची अशी कृपा राहणार आहे की अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या इच्छा हळूहळू पूर्णतेच्या दिशेला जाऊ लागतील। गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून शांतपणे संघर्ष करत होतात। बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असले तरी आतून मात्र अनेक चिंता, अस्वस्थता आणि भविष्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला सतावत होते। पण आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होणार आहे। हा आठवडा तुमच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण घेऊन येईल। या आठवड्याची सुरुवातच एका वेगळ्या ऊर्जेने होईल। मनात अचानक सकारात्मक विचार निर्माण होतील। ज्या कामांबद्दल तुम्हाला सतत भीती वाटत होती त्याच कामांमध्ये आता आत्मविश्वास दिसेल। काही लोकांना अचानक एखादा शुभ संकेत मिळू शकतो। एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील। विशेष म्हणजे या काळात दैवी शक्ती तुमच्या पाठीशी असल्याची जाणीव अनेक वेळा होईल। काही वेळा अगदी योगायोगाने घडणाऱ्या घटना तुम्हाला आश्चर्यचकित करतील। जिथे सर्व मार्ग बंद झाले होते तिथे अचानक नवीन मार्ग दिसू लागेल। मीन राशी, ग्रहांची स्थिती पाहता हा काळ तुमच्या मानसिक शक्तीला वाढवणार आहे। अनेक मीन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात अध्यात्म, देवपूजा, मंत्रजप किंवा शांततेत वेळ घालवण्याची इच्छा होईल। मन सतत एखाद्या दैवी शक्तीकडे ओढले जाईल। काही लोक मंदिर दर्शनाचा योग घडवतील। घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल। एखादे शुभ कार्य किंवा मंगल चर्चा होऊ शकते। घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद या आठवड्यात फार महत्त्वाचे ठरतील। त्यांच्या एका सल्ल्यामुळे मोठा प्रश्न सुटू शकतो। या आठवड्यात तुमच्या बोलण्यात एक वेगळी गोडी निर्माण होईल। लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। ज्या लोकांनी पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते तेच आता तुमचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतील। समाजात मानसन्मान वाढण्याचे संकेत आहेत। काही लोकांना नवीन ओळखीमुळे भविष्यात मोठा फायदा होईल। विशेषतः जे लोक कला, लेखन, संगीत, अध्यापन किंवा सर्जनशील क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ राहणार आहे। तुमच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळेल। आर्थिकदृष्ट्या पाहिले तर या आठवड्याच्या मध्यापासून स्थिती सुधारू लागेल। अचानक धनलाभाचे संकेत मिळत आहेत। अडकलेले पैसे परत मिळू शकतात। काही लोकांना नवीन उत्पन्नाचे साधन मिळेल। एखादी जुनी योजना आता प्रत्यक्षात उतरू शकते। मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील, कारण आनंदाच्या भरात अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे। घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही मोठी खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या काळात वरिष्ठांकडून कौतुक मिळेल। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल। काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते। सुरुवातीला ती जबाबदारी कठीण वाटेल, पण पुढे त्यातूनच प्रगतीचे दरवाजे उघडतील। जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना शुभ बातमी मिळण्याचे संकेत आहेत। मुलाखतीत यश मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येईल। एखादा नवीन व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो। भागीदारीतून काम करणाऱ्यांनी मात्र विश्वासू लोकांवरच अवलंबून राहावे। प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप भावनिक राहणार आहे। मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ येईल। ज्या लोकांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता त्यांच्यात पुन्हा जवळीक वाढू शकते। जोडीदाराकडून प्रेम आणि आधार मिळेल। काही लोकांना जुन्या प्रेमाची आठवण अचानक त्रास देऊ शकते, पण त्यातूनच मनाला नवी जाणीव होईल। विवाहित व्यक्तींसाठी हा काळ घरातील आनंद वाढवणारा राहील। एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल। मीन राशी, विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणार आहे। अभ्यासात लक्ष केंद्रित होईल। विशेषतः स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते। काही विद्यार्थ्यांच्या मनात परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न अधिक मजबूत होईल। शिक्षकांचे सहकार्य लाभेल, मात्र आळस टाळणे अत्यंत आवश्यक आहे। आरोग्याच्या बाबतीत मोठी समस्या दिसत नसली तरी मानसिक थकवा जाणवू शकतो। सतत विचार करणे, भावनिक ताण घेणे यामुळे झोपेची समस्या निर्माण होऊ शकते। त्यामुळे स्वतःसाठी थोडा शांत वेळ काढणे आवश्यक आहे। पाण्याचे प्रमाण वाढवा। योग, ध्यान किंवा प्रार्थना मनाला स्थिरता देईल। या आठवड्यात काही लोकांच्या आयुष्यात एक गूढ आणि आश्चर्यकारक घटना घडू शकते। अचानक एखाद्या व्यक्तीची भेट होईल आणि ती भेट पुढे आयुष्य बदलणारी ठरेल। काही लोकांना स्वप्नातून किंवा अंतर्मनातून एखादा संकेत मिळू शकतो। मीन राशी ही आधीपासूनच अंतर्ज्ञान शक्तीने मजबूत मानली जाते आणि या आठवड्यात ती शक्ती अधिक प्रभावी राहील। म्हणजे सांगेल त्याकडे दुर्लक्ष करू नका। अनेक वेळा तुमची भावना खरी ठरेल। गुरु आणि चंद्राचा प्रभाव तुमच्या राशीवर शुभ परिणाम देत असल्यामुळे या आठवड्यात अनेक अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे।
ज्या गोष्टी खूप काळापासून अडकल्या होत्या त्या अचानक मार्गी लागू शकतात. न्यायालयीन कामे, कागदपत्रे किंवा सरकारी कामांमध्येही सकारात्मक हालचाल दिसेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. काही लोकांच्या घरी शुभवार्ता येऊ शकते. हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकवेल. संयम आणि विश्वास ठेवणाऱ्यांना योग्य वेळी फळ मिळते. तुम्ही मनापासून केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आता हळूहळू दिसू लागतील. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास अजिबात कमी होऊ देऊ नका. देवावर श्रद्धा ठेवा आणि मनातील भीती दूर करा, कारण हा काळ तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. मीन राशी, या आठवड्याची शेवटी एखादी आनंदाची बातमी मनाला समाधान देईल. कुटुंबासोबत सुंदर वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही लोक छोटा प्रवास करू शकतात. मनात पुन्हा एखादा नवीन स्वप्ने जागी होतील. तुमच्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर होत आहे आणि नशिबाची सुवर्ण किरणे तुमच्या दिशेने येऊ लागले आहेत. मीन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी. स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण या काळात तुमचे मनच तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवी आशा, नवे संकेत आणि नव्या संधी घेऊन येणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता मनात ठेवू नका. देवावर विश्वास ठेवा, स्वतःच्या कष्टावर श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण नशीब आता हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसत आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की येणारा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे, तर मनापासून जय श्री विष्णू असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या राशी भविष्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.